नमस्कार, सारिकाच किचन अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण करणार आहोत सुरमई फ्राय. सुरमई हा मासा असा आहे जो सर्वांना आवडतो. आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने फिश फ्राय दाखवणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडल्यास एक लाईक करा आणि जे हाईपचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा. आणि आपल्या चॅनलवर तांदळाच्या भाकरीचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे. तुम्ही छान असा प्रतिसाद दिलेला आहे. तो सुद्धा व्हिडिओ बघा आणि आवडल्यास त्या व्हिडिओला एक लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि छान अशी कमेंटसुद्धा करा व्हिडिओला. आज मी बनवणार आहे सुरमई फ्राय. इथे सुरमई मासा आणलेला आहे, त्याच्या आपण तुकड्या करून घेतलेल्या आहेत. या तुकड्यांना आता आपण चांगला मसाला लावून घेणार आहोत. त्यासाठी कोणकोणते मसाले घेणार आहे ते तुम्हाला दाखवते. एका प्लेटमध्ये मी मच्छी मसाला घालून घेते. एक पॅकेट घेतलेला आहे पण मच्छी मसाला. हा फिश मसाला आहे, हा वापरलेला आहे पण एक पॅकेट. तुम्हाला दुकानामध्ये मिळून जाईल हा मसाला. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालू आपण थोडीशी हळद. पाव चमच हळद घातलेली आहे. घरगुती आगरी कोळी मसाला आहे, हा आपण 2 चम्मच घालू. धना पावडर घालते मी 1 चम्मच. काश्मीरी मिरची पावडर 1 चम्मच घालते. चवीपुरतं मीठ घालून घेते. ठेचलेलं लसूण घेतलेलं आहे 1 चम्मच. कोकम आगळ घालून घेऊ आपण. 2 चम्मच मी कोकम आगळ घेतलेलं आहे. तुम्ही याच्याऐवजी लिंबू सुद्धा घेऊ शकता. आता सर्व आपण मिक्स करून घेऊ मसाले. सर्व मसाले आता मिक्स करून झालेले आहेत. आता आपण सुरमईच्या तुकड्यांना हे मसाले लावून घेऊ. सुरमईच्या दोन्ही बाजूनी आपण छान असा मसाला लावून घेऊ. आणि या तुकड्या आपण अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत. ही सुरमई बघू शकता तुम्ही, एकदम ताजी आणि फ्रेश आहे. थंडीच्या दिवसामध्ये छान असे मासे मिळतात, ताजे आणि फ्रेश. सर्व तुकड्यांना आता आपण मसाले लावून घेतलेले आहेत. आता यांना आपण अर्धा तास छान असं मॅरिनेट करून घेऊ आणि त्याच्यानंतर फ्राय करून घेऊ. मच्छीच्या तुकड्या आता आपण अर्धा तासानंतर यांना आता आपण रवा आणि तांदळाचं पीठ लावून घेणार आहोत. छान अशा या तुकड्या मॅरिनेट झालेल्या आहेत. इथे मी तांदळाचं पीठ, रवा आणि थोडं मिरची पावडर घेतलेली आहे. हे सर्व मिक्स करून या तुकड्यांना लावून घेऊ आपण. या तुकड्यांना छान असं आपण हे मिश्रण लावून घ्यायचं आहे. रवा आणि तांदळाचं पीठ छान अशा या कुरकुरीत होत्यात.
तेलामध्ये आता आपण सोडू. रवा आणि तांदळाच्या मिश्रणामध्ये आपण सुरमईचे तुकडे घेऊ आणि छान अशी दोन्ही बाजूनी कोट करून घेऊ. याच्याने मसाले पण छान असे शिजले जातात, कुठेही करपत नाही मसाले. आणि तुकडी छान अशी कुरकुरीत होते. आता तेलामध्ये सोडून देऊ. तेल छान असं तापलेलं आहे. मच्छी आता एका बाजूने छान अशी कुरकुरीत फ्राय झालेली आहे. आता पलटी करून घेऊ आपण. वरून आता ठेचलेलं लसूण घालून घेऊ आपण. लसणाने छान असा फ्लेवर येतो. सुरमई आता छानपैकी दोन्ही बाजूने कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे. हॉटेलसारखी सुरमई रवा फ्राय तयार आहे.